आणि तिकडे नागपूरमध्ये राजकीय संघर्ष थेट घरापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। पतीनं बंडखोरी केल्याच्या कारणामुळे माजी महापौर पत्नीनं थेट आपलं घर गाठले, अर्थात माहेरी त्या गेलेल्या आहेत। त्या माहेरी येऊन सध्या राहतायत। जोपर्यंत पती माघार घेणार नाही तोपर्यंत आपण माहेरी राहून पक्षाचा प्रचार करू, अर्थात आपल्या पक्षाचा प्रचार करू, असा पवित्रा भाजपच्या माजी महापौर अर्चना हेडणकर यांनी घेतला। राजकीय संघर्ष अशा प्रकारे घरापर्यंत आल्यामुळे नागपुरात याची एकच चर्चा सुरू आहे। नागपूरच्या माजी महापौर अर्चना हेडलकरांचे पती हे मात्र बंडखोरीवर ठाम आहेत। म्हणजे आमचा वाद हा जो आहे तो राजकीय वाद आहे, घरगुती वाद नाही आहे कदाचित। म्हणजे तुम्ही तो एक समजून घ्या मला, पण तो राजकीय वाद टाळण्याकरता मला असं वाटलं की आपण बाजूला होऊन जावं, आणि म्हणून मी काहीतरी थोडंसं रिलॅक्स होण्याकरता मी माझ्या भावाकडे आलेली आहे। जर ते नाहीच ऐकले तर मी दुसरा पर्याय हा पण शोधला की नरेंद्रनगर हे माझं माहेर आहे, मनीषनगर, आणि इथे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। तर गरज पडेल तर मी त्यांच्याकरता इथे काम करेल, तिथे घरी राहिली ते आपलं काम करतील आणि मी घरी बसून माझ्याच्याने होणार नाही। कारण कमळ आला म्हणजे अटलजींचं ते वाक्य अजूनही आठवतं की अंधेरा छटेगा कमल खिलेगा। तो कमळ खिलेला आहे आणि तो सदैव असाच खिलत राहावा। हो, निश्चितच मला असं की किंवा आत्ता सध्या जरा राग जास्त आहे की त्यांचं म्हणणं की बाहेरचे सगळे उमेदवार आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा राग जर आता जास्तही आहे तर कदाचित 2-3 दिवसांनी तो राग शमेल, आपण त्यांच्यासमोर दिसू तर अजून त्यांना वाटेल। तर म्हणून मी म्हटलं काहीतरी आपण थोडं बाजूला होऊन जावं तर यांचा राग शांत होईल, त्याच्यानंतर पण बघू। तुमची